एम इज आर काय यूज करणार? आर. अरे जोडेल ना एकच. इज. व्हॉट इज युअर फायनल डिसिजन. असं लातो के बातों से नहीं मानते. हेल्थ. तिची तब्येत कशी आहे? हाउ इज युअर हेल्थ. तुझी मम्मी कशी आहे? हाउ इज युअर मदर. जोरात बोल. आज घेऊन आलो आहोत डे 6. तर आजपर्यंत आपण शिकलो की आपण आपल्याबद्दल कसं बोलायचं, आपल्याबद्दल कुणाला काय कसं सांगायचं, आपण कोण आहोत, कशा आहोत ते कसं सांगायचं. पण जर आपल्याला कुणाला विचारायचं असेल की तुझं नाव काय, तुझे वय काय, तुझी हाईट काय, तुझी सॅलरी काय, त्याच्यानंतर तुझा आवडता कलर कोणता, तुझे शूज कोणते, असं जर आपल्याला जनरल क्वेश्चन्स आपण कम्युनिकेट करताना विचारत असतो तर ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं ते आपण आजच्या डे 6 मध्ये बघणार आहोत. आय होप तुम्ही डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5 क्लिअर तुम्ही बघितले असतील. मला तर इंस्टाग्रामला FB ला मेसेज येतात की मॅडम डे 6 लवकर आणा. सो आय होप तुम्ही ते डे 5 पर्यंत पूर्ण कम्प्लीट बघितलं असेल. आपला हा जो कोर्स आहे हा जर बाहेर आपण कोर्सच्या नावाने 4 ते 5,000 रुपये असेच घालत असतो, पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण मराठीमध्ये ते अगदी 0 लेवल पासून आपल्या मातृभाषेतनं हा कोर्स शिकत आहोत, तेही ग्रामरमध्ये न अडकता न उलगडता. सो शेवटपर्यंत हे सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. आणि हो, जी एक्सरसाइज मी तुम्हाला जे होमवर्क देत असते ते नक्की करा, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही जर तुम्ही मेहनत केली तर. चला तर मग, तर क्वेश्चन विचारण्यासाठी आपण मराठीमध्ये कुठले वर्ड्स यूज करत असतो? काय, कोणता, कोण, कुठे, कसे, का. तर कायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट. व्हॉट. कोणताला? हू. हो हू. विच. विच. काय हू बोलते? कोण? हू. कुठे? वेर. कसे? हाऊ. का? वाय. आणि त्याच सोबत आपण जो हा मार्क यूज करत असतो त्याला काय म्हणतात? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. आणि फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? व्हॉट, विच, हू, वेअर, हाऊ, वाय. हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला पाठ करून घ्यायचे. जास्तीत जास्त क्वेश्चन आपण यांचा यूज करूनच विचारत असतो. जसे की फॉर एक्झाम्पल, तुझे नाव काय आहे, तर काय बोलशील? व्हॉट इज युअर नेम. तर काय आहे म्हणजे कायला आपण काय यूज केलं? व्हॉट. व्हॉट. आणि आहेला आपण काय यूज करतो? वॉज. आहे. पटकन सांग. तुझे नाव काय आहे, तर कायला आपण काय यूज करतो? आणि आहेला आपण बघितलं ना त्या आधी डे 3 का डे 4 मध्ये बघितलं की आपण हायसाठी काय यूज करतो? मी सुहानी आहे. कसं बोलशील? आय. पूर्ण सेंटेन्स. आय एम सुहानी. तर हायसाठी तू काय यूज केलं इथं? आय. आय. मी साठी आय यूज केला. हायसाठी काय यूज केलं? AM. काय बोलता त्याला? M. तसंच इथं तुझे नाव काय आहे, तर इथं काय यूज करणार आपण? एम इज आर काय यूज करणार? आर. अरे जोडेल ना एकच. इज. आणि नावाला? नेम. तुझेला? युअर. व्हॉट इज युअर नेम. नेम. आणि शेवटी काय देतो? फुल स्टॉप का क्वेश्चन मार्क? क्वेश्चन मार्क. त्याचप्रमाणे तुझे वय काय आहे? व्हॉट इज युअर एज. इकडं बघून बोलायचंय. तुझी सॅलरी काय आहे? व्हॉट इज युअर सॅलरी. तुझा निर्णय काय आहे? व्हॉट इज युअर डिश. व्हॉट इज युअर फायनल डिसिजन. असं लातो के बातों से नहीं मानते. तुझी सॅलरी काय आहे? व्हॉट इज युअर सॅलरी. तुझा निर्णय काय आहे? व्हॉट इज युअर डिसिजन. व्हॉट इज युअर डिसिजन. तर आपल्याला क्वेश्चन विचारताना काय करून जेव्हा आपण क्वेश्चन विचारत असतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचंय की काय साठी काय येईल? व्हॉट. आणि हायसाठी काय येईल? आणि एम फक्त आपण कोणासोबत यूज करतो? आय. आय काय असतं? स्पेशल. मग वाय आर यू फॉरगेट दॅट?
त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांना विचारतो असं की तुझा ध्येय काय आहे, तर काय विचारतो आपण? What is your goal? तुझे स्वप्न काय आहे? What is your dream? तर काय आहे हे आपल्याला आधी सुरुवातीला घ्यायचंय, व्हॉट इज, आणि त्याच्यानंतर आपण शिकलोच आहोत की दुसऱ्यांसाठी त्याच्यासाठी आपण काय युज करतो, तो साठी आपण काय युज करतो, त्यांच्यासाठी आपण काय युज करतो, ते आपण मागच्या डेज मध्ये बघितलं. म्हणून सांगते की तुम्ही मागचे व्हिडिओज नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला पुढे कन्फ्युजन होणार नाही. तुझ्या पप्पांचे नाव काय आहे? What is your father's name? तुझ्या मम्मीचे नाव काय आहे? What is your mother's name? तुझ्या शाळेचे नाव काय आहे? What is your school's name? तुझ्या टीचरचे नाव काय आहे? What is your teacher's name? तर हे जनरल क्वेश्चनच आपण विचारत असतो. तर यामध्ये तुमचं लक्षात आलं असेल, तर आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय? व्हॉट इज, आणि त्या पुढे जे असेल ते तुम्हाला लावायचंय. नेक्स्ट आपण काय बघितलं? कोणता, म्हणजेच काय? विच. जसे की तुझा फेवरेट कलर कोणता आहे, तर काय विचारशील? Which is your favorite color? विच हा यासाठी काय युज केला आपण? Is विच इज युअर favorite color? फेवरेट कलर. त्याचप्रमाणे तुझे शूज कोणते आहेत? Which is your shoes? शूज अनेक आहेत ना, तर आपण काय युज करतो त्याच्यासाठी? इज का आर? Which are your shoes? गुड. आपण भरपूर आता सध्या ऐकत आहोत की सेलिब्रिटी इंग्लिश कसे शिकतात, तर ते कसे शिकतात? कारण ते जे महत्वाचं बोलण्यासाठी जो पार्ट महत्वाचा आहे त्याच्यावरती ते फक्त फोकस करतात आणि त्याचीच ते प्रॅक्टिस करत असतात. आणि इंग्लिश स्पीकिंग साठी तेच खरं गरजेचं असतं. ग्रामरमध्ये अडकायची गरजच नाहीये. जास्तीत जास्त तुम्हाला बुक्स रीड करायचे, ते करा, हे करा, ते करायची गरजच नाही. फक्त आपल्या जिभेला बोलायची सवय आपल्याला लावायची आहे. आणि ती आपण कशी लावणार यासाठी मी आधी भरपूर सगळे ऍप सजेस्ट केले जिथे तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. पण त्यासाठी आपले बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. तर हे जे आहे याच्याशिवाय तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. कारण आपण कुठेही कम्युनिकेशन स्टार्ट केलं तर आपण या वर्ड्स पासूनच बोलायचं स्टार्ट करत असतो. तुझे नाव काय, तुझे गाव काय, तू काय करतो, तू कुठे राहतो, तुला काय आवडतं, हे सगळं आपण जनरल विचारत असतो. म्हणून जास्तीत जास्त फोकस तुम्ही तुमच्या बेसिक क्लिअर करा आणि बोलण्यावरती द्या. तर आपण आता शिकत आहोत विच. विच म्हणजे काय? कोणतं? हा, जसे की तुझे घर कोणते आहे? Which is your home? तुझे फ्रेंड्स कोणते आहेत? Which are your friends? तुझे क्लासमेट्स कोणते आहेत? Which are your classmates? तुझा ड्रेस कोणता आहे? Which is your dress? या प्रकारे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठल्यासाठी कुठला वर्ड इंग्लिश मध्ये युज करायचा आहे ते. नेक्स्ट कुठला आहे आपला? Who? तू कोण आहेस, तर आपण काय विचारतो? Who are you? हु आर यू. तिथे कोण आहे? Who is there? याप्रमाणे. तर आपण काय शिकलो? Who? सिंगल सब्जेक्ट असेल तर आपण युज करतो इज, आणि अनेक जणांना आपण अनेक समजून विचारत असणार तर आपण युज करतो आर. हे तर आपण आधीच शिकलो आहोत. त्याचप्रमाणे ती कोण आहे? Who is she? ते कोण आहेत? Who are they? गुड. तुझे फेवरेट शिक्षक कोण आहेत? Who is your favorite teacher? ऍक्टर कोण आहेत? Who is this actor? कोण उशिरा आला आहे? Who is late? कोण तयार आहे? Who is ready? कोण येत आहे? Who is coming? कोण जात आहे? Who is going? तर हे झालं कोण, म्हणजेच आपण युज करत असतो हु. Who? आता आपण बघणार आहोत कुठे? Where? तू कुठे आहेस? Where are you? तू कुठे राहतोस? Where do you live? तू कुठे जात आहेस? Where are you going? गुड. माझ्या आजोबांची काठी कुठे आहे? Where is my grandpa's stick? तुझा भाऊ कुठे आहे? Where is your brother? तुझे घर कुठे आहे? Where is your home? ती कुठे आहे? Where is her? व्हेर इज शी? काय व्हेर इज हर? अजिबात लक्ष नाही सुवाणी तुझं. तो कुठे आहे? Where is he? माझी पुस्तकं कुठे आहेत? Where are my books? आपण कुठे आहोत? Where are we?
माझी बॅग कुठे आहे? Where is my bag? माझा मोबाईल कुठे आहे? Where is my mobile? तर याप्रमाणे आता तुम्हाला होमवर्क साठी देते. तुम्हाला हे जे व्हॉट, विच, हू, वेअर, हाऊ, वाय हे सगळे वर्ड्स यूज करून तुम्हाला 2 क्वेश्चन्स तरी बनवायचे आहेत आणि कॉमेंट करायचे आहेत. बघूया कोण कोण कॉमेंट करतंय ते. नेक्स्ट, कसे, त्याला काय म्हणत असतो? How? तू कशी आहेस? How are you? ते कसे आहेत? How are they? माझा ड्रेस कसा आहे? How is my dress? तिची तब्येत कशी आहे? How is our health? तिची तब्येत कशी आहे? How is our health? तुझी मम्मी कशी आहे? How is your mother? जोरात बोल. माझी नवी गाडी कशी आहे? How is my new car? तुझे डोके दुखत होते, आता कसे आहे तुझे डोकं, असं आपण विचारत असतो. तर ते इंग्लिश मध्ये आपण कसं विचारतो? How is your headache? त्याचप्रमाणे तुझी पोटदुखी कशी आहे आता? How is your stomach ache? याप्रमाणे. नेक्स्ट आपला आता लास्ट अँड नॉट इन द लिस्ट काय आहे? Why? Why? तू हे का केलं? Why did you do this? तू हे का करत आहे? Why are you doing this? Why Did you are you doing this? Why are you doing this? Right? तू शांत का आहेस? Why are you quiet? तू थकली का आहेस? Why are you tired? तू कन्फ्यूज का आहेस? Why are you confused? तुला उशीर का झाला? Why are you late? तू इथे का आली? Why did you come here? गुड. तुझे नेट स्लो का चालत आहे? Why is your net slow? माझी पुस्तकं इथे का नाहीत? Why are my books not here? तुला भूक का नाही आहे? Why are you not hungry? तर याप्रमाणे हे जे क्वेश्चन तुम्ही बघत असणार, तुमचं लक्षात आलं असेल ऐकताना की आपण हेच तर क्वेश्चन विचारत असतो, पण आपल्याला माहित नसतं की हे इंग्लिश मध्ये कसे विचारायचे. तर आजच्या व्हिडिओ नंतर तुमचं ते कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला फक्त हा फॉर्मॅट यूज करायचा आहे, हे वर्ड लक्षात घ्यायचे आणि ते वर्ड यूज करून तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला कॉमेंटमध्ये फक्त 2 क्वेश्चन सांगितले, पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, डायरीमध्ये एक वर्ड यूज करून तुम्ही 10 क्वेश्चन्स लिहू शकतात. एकदम इझी आहे. तुमचं लक्षात आलंच असेल. तरी तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याचा आन्सर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर हा होता डे 6, जिथे आपण ग्रामरमध्ये न अडकता क्वेश्चन कसे विचारायचे ते शिकलो. आणि याचप्रमाणे आपण डे 1 ते डे 5 मध्ये पण आपण बेसिक पासून आपल्याबद्दल कसं बोलायचं ते शिकलो होतो. जर तुम्ही ते व्हिडिओज नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याचप्रमाणे अजून सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकणार आहोत आणि असेच इझी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी लर्निंग. Happy learning. थँक यू. Thank you.